नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील कोचिंग क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण मेन्सुरेशन हा जो 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 2चा चॅप्टर आहे, त्याचा आपला 7.3 प्रॅक्टिस सेट चालू आहे. आता यामधला आपला क्वेश्चन नंबर 5 घेतोय आपण. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला दिलेला आहे, एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ अ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर. म्हणजे काय दिलं तुम्हाला, एक सर्कल आहे ज्याचा आपण एक सेक्टर, आपण अशी एक फिगर काढली ज्यामध्ये आपण एक सर्कलमध्ये एक सेक्टर दाखवलेला आहे, ज्याचं मला रेडियस दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि त्या सेक्टरचा तुम्हाला एरिया दिलेला आहे 30 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ द सेक्टर. सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. आपण सगळ्यात प्रथम काय करूया, हा जो सर्कल आहे, सर्कल मध्ये हा जो एरिया, हा जो सेक्टर आहे, याचा आपला एरिया काढायचा आहे. एरिया दिलेला आहे, समजून एरिया किती दिला तुम्हाला 30 सेंटीमीटर. म्हणजे हा जो एरिया आहे हा 30 सेंटीमीटरचा स्क्वेअर दिला, हा जो तुमचा पूर्ण एरिया आहे. ठीक आहे, ओके. हा जो पूर्ण सेक्टर दिलेला आहे, या सेक्टरचा तुम्हाला एरिया दिलेला आहे 30 सेंटीमीटर स्क्वेअर आणि काय दिलं आणखी रेडियस दिली, म्हणजे ही रेडियस तुम्हाला दिली आहे त्या सर्कलसाठीची, ती दिली आहे 50 सेंटीमीटर. तुम्हाला काय विचारलं, फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सेक्टर. ठीक आहे, समजून घ्या. आता दिलेली इन्फॉर्मेशन आपण सगळ्यात प्रथम लिहत असतो. म्हणजे रेडियस तुम्हाला दिली आहे जी की 15 सेंटीमीटर आहे, 15 सेंटीमीटर. त्यानंतर लेंथ ऑफ आर्क विचारलेली आहे आणि एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला दिलेला आहे, एरिया दिला तुम्हाला सेक्टरचा किती दिलेला आहे 30 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके, तर फॉर्म्युलासाठी आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ सेक्टर असते, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा आपण 360 इंटू पाय स्क्वेअर. परंतु इथं आपलं थीटा दिलेलं नाही, मग आणखीन एक नेक्स्ट फॉर्म्युला तुमचा एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल असतो लेंथ इंटू आर्क अपॉन 2. हा फॉर्म्युला तो एरियासाठीचा आहे, सेक्टरसाठीचा. ठीक आहे, लेंथची तुम्हाला व्हॅल्यू विचारलेली आहे, एरिया दिलेला आहे, म्हणजे एरिया किती दिला आपला 30 दिलेला आहे. ओके, दिला आपण 30 इज इक्वल टू लेंथ माहीत नाही, ॲज इट लिहा, रेडियस दिलेली आहे 15 सेंटीमीटर. ओके, अपॉन 2 दिले. ओके, आता आपण काय करूया, ही जी लेंथ आहे, ही लेंथ ॲज इट लिहू. ठीक आहे, हा 2 30च्या मल्टिप्लिकेशन जाईल ना, बघा दोन भागाकार तिकडे येतो गुणाकारामध्ये, आणि जी 15 आहे तर ती इथं भागाकार देईल. 51 चा 50, 15 टू जा 30, 2 टू जा 4, म्हणजे लेंथ तुमची आली आहे 4 सेंटीमीटर. ओके, ही जी तुमची लेंथ आली आहे ही 4 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे, या प्रकारे आपण इकडे सॉल्व्ह केलेलं 5 नंबरचं. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर आपण 7 बघतोय. 7 क्वेश्चन नंबर मध्ये दिलं तुम्हाला, इन द फिगर 7.31 रेडियस ऑफ द सर्कल इज 7 सेंटीमीटर. हा जो सर्कल आहे, या सर्कलसाठी तुम्हाला ही जी रेडियस ही असेल किंवा ही असेल, तुम्हाला दिली आहे 7 सेंटीमीटर. अँड मेजर आर्क MBN, MBN हा जो आर्क आहे त्यासाठी तुम्हाला हा अँगल दिला आहे 60 डिग्री. बुकमध्ये तुम्हाला 68 डिग्री दाखवलेला आहे, तर प्रिंट मिस्टेक ती 60 डिग्री आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा आपला एरिया शोधायचा आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एरिया ऑफ OMBN, म्हणजे एरिया OMBN म्हणजे हा जो सेक्टर आहे त्याचा एरिया तुम्हाला शोधायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरं दिलं तुम्हाला एरिया ऑफ OMCN, OMC आणि N, म्हणजे हा जो पूर्ण जो हा सेक्टर सोडला, मायनर सेक्टर सोडला तर तुम्हाला मेजर सेक्टरचा आहे एरिया शोधायचा आहे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे. आपण काय करू सगळ्यात प्रथम, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊया. रेडियस दिलेली आहे जी की 7 सेंटीमीटर आहे. त्यानंतर हा अँगल दिला आहे थीटा, थीटा हा जो तुम्हाला अँगल दिला हा दिला आहे 60 डिग्रीचा. ओके, तो शोधायचा आहे एरिया ऑफ सर्कल विचारलं. आपल्या या क्वेश्चन मध्ये रेडियस दिली होती आपल्या 7 सेंटीमीटर जी आपण लिहून घेतली. त्यानंतर हा सेक्टरसाठी हा जो अँगल आहे 60 दिले आपण तो लिहून घेतला. आपण सगळ्यात प्रथम काढूया एरिया ऑफ सर्कल. ठीक आहे, तर मग आपण पहिल्या क्वेश्चनचा आन्सर लिहितोय एरिया ऑफ सर्कलसाठी. बघा, एरिया ऑफ सर्कल साठी फॉर्म्युला असतोय पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, चला तर पाय आर स्क्वेअर आपण शोधायचं आहे. पायची व्हॅल्यू असते 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर दिले आपल्याला 7, म्हणजे 7 इंटू 7. ओके, हा 7 कुठून जाईल आणि किती असेल बघा, 22 7 22 ते 154, 154, आणि हा आहे तुमचा सेंटीमीटरचा स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल आपला आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन 2 काय बघा, एरिया ऑफ OMBN, एरिया ऑफ सेक्टर OMBN म्हणजे हा जो सेक्टर या सर्कल सेक्टर तुम्हाला एरिया शोधायचा आहे. त्या सेक्टरसाठी एरिया फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे थीटा अपॉन 360
इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आता हा जो आपला एरिया माहिती आहे आपण त्याची व्हॅल्यू पुट करू शकतो. तो कसं येईल बघा. आता थिटा किती आहे 60 दिला आपला. थिटा किती दिला 60 आपण 360 इंटू पाय आर स्क्वेअर. पाय किती दिली आहे 22/7 दिलेलं नाही आहे, आपण 22/7 घेऊ शकता. ठीक आहे. इंटू रेडियसचा स्क्वेअर. रेडियस तुम्हाला दिली आहे 7, 7चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 आपण लिहू शकतो. ठीक आहे. चला आता हे 7 7 कट होऊन जाईल. काय राहील बघा. हा 0 हा 0 6 1 6 6 6 36 म्हणजे किती येईल तो 1/6 इंटू 22 इंटू 7 बघा 22 ते 154 154/6 किती येईल बघा ते आन्सर. 6 1 जा 6 2 12 6 2 12 12 आणि 3 15. ओके. ते 3 कॅरी रिमेनिंग. पुन्हा 6 टेबलमध्ये 30 6 5 30. ओके. पॉईंट 0 घेतला तर 4 आले तर 6 6 36. ठीक आहे. 6 6 किंवा 6 7 असं अप्रॉक्सिमेट तुमचं जे आन्सर येते म्हणजे तुमचं आन्सर येते 25.6 सेंटीमीटर स्क्वेअर. 6 येईल किंवा पुढे जर आणखीन एखादा जर नंबर आला असेल तर हा तो नंबर का सोडला नाही 7 येईल. ठीक आहे. तर हा तुमचा एरिया ऑफ मायनस सेक्टर तुम्ही OMBN आलेला आहे 25.6 किंवा 25.7 तुम्हाला दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण त्यातला तिसरा सब क्वेश्चन बघतोय. तिसरा सब क्वेश्चन तुम्हाला दिलेला एरिया विचारलेला आहे की एरिया ऑफ OMCN OMCN हा या तुम्हाला जो रिमेनिंग एरिया आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. ह्या एरियासाठी पुन्हा हाच फॉर्म्युला करसाल. तुम्ही कुठला फॉर्म्युला करसाल. थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. थिटाची तुम्हाला व्हॅल्यू आपला थिटाची व्हॅल्यू किंवा तुम्ही असं न करता काय करा. एरिया ऑफ सर्कल जरी एरिया ऑफ सर्कल मध्ये तुम्ही एरिया ऑफ हा मायनस सेक्टर सबट्रॅक्ट केला तरी तुम्हाला तो मिळून जाईल. ठीक आहे. मग आपण तसं करूया. ठीक आहे. आपण काय करूया. एरिया ऑफ MCN इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ MBN म्हणजे असं काय केलं बघा आपण. एरिया ऑफ सर्कल जो की आपण आता शोधलेला आहे आता 154 सेंटीमीटर स्क्वेअर आला. त्यानंतर एरिया ऑफ जो मायनस सेक्टर आहे म्हणजे हा पूर्ण सर्कल मधून तुम्ही जर हा छोटा एरिया वजा केला तर तुम्हाला राहिलेला एरिया मिळून जाईल. मग आपण काय करू. एरिया ऑफ सर्कल काढला आपला 154 सेंटीमीटर मायनस एरिया ऑफ मायनस सेक्टर शोधला आपण 25.7. ठीक आहे. 6 असेल तो. ठीक आहे. शोधला तर याचा आन्सर बघा. सबट्रॅक्शन किती ते 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. ह्या प्रकारे आपण तो क्वेश्चन नंबर 7 आपला सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 8 बघूया. क्वेश्चन नंबर हा 7 होता. 7 दिला होता तर 6 नंबरचा क्वेश्चन होता. आता आपण बघतो क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला दिलेले आहे इन फिगर 7.32 बुक मधले जे आकृतीचा नंबर दिलेला आहे. रेडियस ऑफ अ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. ही जी सर्कल आहे सर्कलसाठी जी रेडियस तुम्हाला किती दिली आहे 3.4 सेंटीमीटर तुम्हाला दिलेली आहे. अँड पेरिमीटर ऑफ सेक्टर PABC इज 12.8 सेंटीमीटर. हा जो PABC ही जी सेक्टर आहे ह्या सेक्टर तुम्हाला पेरिमीटर दिली. पेरिमीटर म्हणजे काय फक्त ही कडीकडीची लांबी. ठीक आहे. दिलेली तुम्हाला तो तुम्हाला विचारला फाइंड एरिया ऑफ PABC. PABCचा तुम्हाला एरिया शोधायचा आहे. सिंपल क्वेश्चन एकदम अगदी बघा. सगळ्यात प्रथम काय करतोय आपण दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतोय. गिवन लिहितोय. आपल्या ह्या आकृतीमध्ये रेडियस दिली आहे. ह्या सर्कलची रेडियस किती दिली आहे 3.4 सेंटीमीटर. ओके. लिहून घेतली. त्यानंतर पेरिमीटर दिली आहे. ठीक आहे. आता पेरिमीटर म्हणजे काय सेक्टर ऑफ पेरिमीटर ऑफ सेक्टर. ठीक आहे. पेरिमीटर सेक्टरची पेरिमीटर तुम्हाला किती दिली आहे 12.8 सेंटीमीटर. ठीक आहे. तुम्हाला एरिया विचारलेला आहे. ठीक आहे. आता एरिया तुम्हाला विचारलेला आहे. एरियासाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहेत. थिटा आपण 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थिटाचं आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट दिले तुम्हाला पेरिमीटर दिली. ठीक आहे. पेरिमीटर आता बघा पेरिमीटर म्हणजे कडीकडीची लांबी. ही जर आकृती अशी एकदम सर्कल नाही कारण सर्कलची पेरिमीटर फॉर्म्युला असतो 2 पाय आर किंवा इतर जी आकृती असते आपण त्याला शोधला असतो. आता ही आकृती एकदम कन्फर्म नाही. सेक्टर म्हटलं समजा आपण बघा इथे सेक्टर म्हणजे काय ही एक रेडियस आहे ही एक रेडियस आहे. ठीक आहे. दोन्ही रेडियस सेम मेजरमेंटचे आणि ही खालची ABC जी आहे तर ती लेंथ आहे. मग आपण काय वाटलं असतं पेरिमीटरसाठी. ठीक आहे. मग ही पेरिमीटरसाठी पेरिमीटर बरोबर आहे. रेडियस दोन वेळेस दिली. ही एक रेडियस मी आपण रेडियस आपण 2 टाइम्स लिहा प्लस ही जी हा जो एरिया आहे. ठीक आहे.
हा लेंथ आहे. ओके, आपण काय करूया व्हॅल्यू पुट करूया. आपला रेडियस माहिती आहे, पेरिमीटर मध्ये फक्त आपल्याला लेंथ शोधायची. मग आपण काय करू पेरिमीटर व्हॅल्यू पुट करूया. पेरिमीटर तुम्हाला दिली 12.8, नंतर रेडियस तुम्हाला दिलेली आहे 3.4. ही रेडियस सुद्धा 3.4च आहे ना. कुठल्याही सर्कलसाठी एका सर्कलचे कुठले किती रेडियस बघितले आपण सगळ्या सेम मेजरमेंटचे असतात. आणि आपल्याला फक्त लेंथ माहित नाही, लेंथ ऑफ आर्क माहित नाही आपल्याला. हे किती आहे 12.8 इज इक्वल टू हा 3.4 किती येईल तो 6.8 प्लस एल. आपण काढू शकतोय की हा जो एल आहे हा प्लस इकडे मायनस ना, किती येईल तो 12.8 मायनस 6 किती येईल बघा तो येईल 8 मायनस 8 0 आणि 12 मायनस 6 म्हणजे तो किती तुमचा आता एक्झॅक्टली येईल तो तुमचा लेंथ येईल तुमची 6 सेंटीमीटर. ओके, आपली लेंथ आली आता. ठीक आहे, आता आपण लेंथवरून फॉर्म्युला शोधू शकतोय एरियाचा. तर एरियासाठी काय असते बघा, एरिया ऑफ सेक्टर असतं लेंथ इंटू रेडियस अपॉन 2. हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती आहे, आपण अगोदर सॉल्व्ह केलेला आहे. लेंथ किती दिली आपण आता शोधली 6 सेंटीमीटर. ओके, इंटू रेडियस किती दिली आहे, रेडियस आपल्याला दिलेली आहे 3.4 सेंटीमीटर अपॉन 2. हा फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, मल्टिप्लाय करा किंवा डिव्हिजन करा. 2 3 6 बेत्रिक्स आहे ना, किती राहिलं 3 इंटू 3.4. ओके, 3 4 12 2 कॅरी 1 बरोबर. 3 3 9 आणि 1 10 म्हणजे 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आला आपला एरिया ऑफ द सेक्टर. मग तुम्ही लिहाल एरिया ऑफ PABC, एरिया ऑफ P-ABC इज इक्वल टू 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. या प्रकारे तुमचे स्टेटमेंट लिहाल. स्क्रीनशॉट लागला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. 6 आणि 7 नंबरचं क्वेश्चन. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे आपल्याला. इन फिगर 7.33 O इज द सेंटर ऑफ द सेक्टर. हा जो सेक्टर आहे सर्कल, खूप मोठा सर्कलचा एक छोटासा सेक्टर आपण काढला, त्याचं सेंटर तुम्हाला दिलेलं आहे O. ठीक आहे, नंतर अँगल ROQ, अँगल ROQ इज इक्वल टू अँगल MON, अँगल MON इज इक्वल टू 60. म्हणजे ह्या दोन्हीसाठी बघा हा अँगल तुम्हाला दिलेला आहे 60. ओके, OR इज इक्वल 7 सेंटीमीटर. OR हे जे अंतर तुम्हाला दिले 7 सेंटीमीटर. अँड मध्ये O हा सेंटर दिलेला आहे सेक्टरसाठीचा RXQ आणि MYN ह्याचे दोन आर्क लेंथ दिले तुम्हाला. ठीक आहे, आपणास दिलेले बघा दोन्हीसाठी अँगल सेम थिटा दिले आहे 60 डिग्री. OR ही जी रेडियस मध्ये दिली 7 सेंटीमीटर आणि OM ही जी लेंथ तुम्हाला दिलेली आहे 21 सेंटीमीटर. 21 सेंटीमीटरची तुम्हाला पूर्ण ही मोठी लेंथ दिलेली आहे. ओके, फाइंड द लेंथ ऑफ आर्क RXQ अँड आर्क MON. RXQ आणि MON हे दोन लेंथ तुम्हाला शोधायचे आहे. पाहिजे तुम्हाला दिले 22/7. सिंपल. आपण सगळ्यात पहिले काय करणार, दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेणार. ठीक आहे, विथ सेंटर थिटा हा 60 डिग्रीचा आहे. ओके, आपण फर्स्ट रेडियस जी आहे OR दिली तुम्हाला 7 सेंटीमीटर. छोटी रेडियस आपण R1 म्हणूया, आणि जी ग्रेटर रेडियस आहे मोठी रेडियस आहे त्या सर्कलसाठीची. ठीक आहे, तर ती आपण 21 सेंटीमीटर घेऊया, म्हणजे आपल्याला सोपं जाईल बघा. ठीक आहे, आपल्याला लेंथ ऑफ आर्क विचारलेला आहे. आपण L1 जो की RXQ असले वाटल्यास लेंथ ऑफ RXQ शोधायचं आहे आपल्याला. किती त्यानंतर लेंथ ऑफ MYN हे आपलं दोन्ही शोधायचे आहे. ठीक आहे, सिंपल आहे. आणि पायची तुम्हाला दिली आहे, पायची तुम्हाला दिली आहे 22/7 दिली आहे. ओके, सगळ्यात आपण काय करूया, लेंथ ऑफ RXQ शोधूया. लेंथचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, लेंथ ऑफ आर्कचा θ/360 इंटू 2πr. ठीक आहे, थिटा आपल्याला माहिती आहे 60 डिग्री, 260/360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 22/7. आपण लिहून पण घेतली 22/7 इंटू रेडियस किती दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे आपल्याला. आता फर्स्टसाठी RXQ साठी रेडियस आपल्याला 7 सेंटीमीटर घ्यायची. ओके, 7 लिहिली. आपण काय करणार, हा 7 कॅन्सल झाला. त्यानंतर 0 0 6 6 36. ठीक आहे, म्हणजे किती होतो 1/6 इंटू 2 इंटू 22. ओके, मल्टिप्लाय केलं सॉल्व केलं आपण 22 2 44 हे तुमचं 44/6. कॅल्क्युलेशन बघा 6 7 42 साईज 42 3 4 2 उरले 0.0 घातला तर 20 झाले. साईज 12 साईन 3 18 म्हणजे 7.3 आणि काही नंबर येऊ शकतो मला. ठीक आहे,
त्यामध्ये दिली लेंथ ऑफ आर्क आर एक्स क्यू साठी. ठीक आहे. आता पुढे मला विचारलेली आहे लेंथ ऑफ पुढची लेंथ. ठीक आहे. आपण काय लिहूया. ठीक आहे. कुठली लेंथ शोधायची आपल्याला लेंथ ऑफ एम वाय एन. ओके. आपण शोधूया लेंथ ऑफ एम वाय एन इज इक्वल टू लेंथसाठी पुन्हा तोच फॉर्म्युला काय असेल तुम्ही काय शोधणार थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर व्हॅल्यू पुट करा. थिटाची किती दिली व्हॅल्यू 60 अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियस किती दिली आपणास रेडियस दिली आता बघा ह्यासाठी ओ एम साठी आपल्याला रेडियस घ्यायची 21. पहिल्या अगोदर घेतली 7 सेंटीमीटर रेडियस घेतली आपण. आता घेऊ आपण 21 सेंटीमीटर. ओके 21 कारण हे जे अंतर तुम्हाला ओ एम वाय यांचं तर ते तुम्हाला दिले 21. 0 कट 7 1 7 3 7 3 21 ना 7 3 21. ओके. आता बघा 1/6 1 6 6 है ना 6 1 6 6 36 22 3 66. ठीक आहे. किंवा एक काम करूया आपण फास्ट. ओके लिहून घेऊया 2 गुणले 22 गुणले 3 3 दुनी 6 हे 6 हे 6 काढलं किती फक्त आन्सर 22 म्हणजे आपली लेंथ झाली ती 22 सेंटीमीटर. लेंथ 2 म्हणूया इथं लेंथ 1 म्हणूया. ठीक आहे. लेंथ ऑफ आर्क एम वाय यांची तुम्हाला दिली 22 सेंटीमीटर. या प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 8 आले. तुम्हाला लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. यानंतर क्वेश्चन नंबर आपण आता 9 बघूया. क्वेश्चन नंबर 9 बघतो आपण. क्वेश्चन नंबर 9 दिला आहे इन फिगर 7.34 इफ एरिया ऑफ पी ए बी सी इज 154. ह्या सर्कलमध्ये तुम्हाला पी ए बी सीचा तुम्हाला एरिया दिले 154 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर रेडियस आपल्याला दिलेली आहे सर्कलची 14 सेंटीमीटर. ही जी रेडियस आहे ही तुम्हाला 14 सेंटीमीटर. ओके. फाइंड द अँगल ए पी सी. ए पी सी म्हणजे हा तुम्हाला हा अँगल शोधायचा आहे आणि लेंथ ऑफ आर्क ए बी सी शोधायची. ए बी सी ची ही जी लेंथ आहे तुम्हाला शोधायची. आपण काय करणार सगळ्यात प्रथम दिलेली इन्फॉर्मेशन कधी नेहमी लिहून घेणार. नेहमीप्रमाणे आपण रेडियस दिली जी की आपण लिहून घेऊया. रेडियस दिली आपला 14 सेंटीमीटर आणि एरिया दिला आहे एरिया ऑफ पी डॅश ए बी सी. ह्या सेक्टर्स तुम्हाला एरिया दिलेला आहे 154 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आता आपणास विचारलेलं आहे अँगल ए पी सी म्हणजे हा जो तुम्हाला थिटा दिला विचारलेला ना थिटा इक्वल टू काय आहे तो तुम्हाला विचारलेला आहे आणि लेंथ ऑफ आर्क लेंथ तुम्हाला विचारलेली आहे. आता यानुसार बघा आपणास शोधायचं आहे. सर्वप्रथम आपण जर थिटा शोधायचा तर एरिया दिलेला आहे थिटा विचारलेला आहे रेडियस दिलेली आहे. तर आपला एरिया जो फॉर्म्युलामध्ये एरिया ऑफ सेक्टर असतोय एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही आपण जी दिलेली नाही तर ती आपण 22/7 घेत असतो. एरिया आपल्याला दिलेला आहे 154 इज इक्वल टू थिटा माहीत नाही आपल्याला अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 आहे आणि रेडियस दिलेली आपल्याला 14. तर 14 इंटू 14 14चा स्क्वेअर रेडियसचा स्क्वेअर म्हणजे 14चा स्क्वेअर ना म्हणजे आपण लिहिलं 14 इंटू 14 सोपं होण्यासाठी. बघा 7 1 7 7 2 14. ठीक आहे. आपण काय करू जे रिमेनिंग आहे हे सगळं थिटा सोडून सगळीकडे साईडला घेऊया लेफ्ट साईडला घेऊया. ठीक आहे. आता किती बघा हा 154 360 डिवाइड मध्ये इकडे तो मल्टिप्लाय होईल 360 इज इक्वल टू हा 22 आणि 2 आणि 14 हे डिवाइड मध्ये होऊन जाईल 22 इंटू 2 इंटू 14. हा 14चं हे झालं ना कॅन्सल झालं ते इथं काय राहील फक्त आता इथं फक्त थिटाची व्हॅल्यू शोधणार आपण. आता कसं करणार बघा आता 14 1 14 एक रिमेनिंग म्हणजे हा पुन्हा झाला 14 14 1 14. ठीक आहे. असं 14 14 मध्ये 14. ठीक आहे. आता बघा हा 11 आहे 11 ने जर मल्टिप्लाय डिवाइड केलं 11 जाईल 11 11 जुळला 22. ठीक आहे. आणि हा 2 2 4 4च्या टेबलमध्ये 36 किती नंबर बघा 4 9 36 हा 4 9 36 किती आणि 80 राहिला म्हणजे याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 90 डिग्री. ओके. थिटा हा जो अँगल आहे किंवा आपण असं म्हणूया अँगल ए पी सी इज इक्वल टू अँगल ए पी सी इज इक्वल टू 90 डिग्री आले. ठीक आहे. चला त्यानंतर आपण आता सेकंड विचारलं तुम्हाला ह्याला फर्स्ट सेकंड तुम्हाला विचारलेलं आहे लेंथ ऑफ आर्क ए बी सी विचारलेलं आहे. ठीक आहे. लेंथ ऑफ आर्क ए बी सी.
आता लेन्थसाठी तोच पुन्हा फॉर्म्युला करू शकतो, थिटा आपण 360 इंटू 2 पाय आर, ठीक आहे. किंवा तुम्ही असं यूज करू शकता लेंथ इंटू आर अपॉन 2, ठीक आहे. आता लेन्थसाठी आपला फॉर्म्युला माहिती आहे, विचारलेला आहे. आपण काय करायला सांगितलं, एरियाचा फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ इंटू रेडियस अपॉन 2 असते. आपला एरिया माहिती आहे, एरिया किती दिला आपल्याला 154 दिले इज इक्वल टू लेंथ माहिती आहे का आपल्याला, नाही लेंथ ऑफ आर्क आपल्याला विचारलेले आहे, इंटू रेडियस दिली आहे, रेडियस किती आहे 14, ठीक आहे. आपण 2 लिहिला. आता हा 2 ने 14 मल्टिप्लाय डिवाइड केला तर किती येईल, 2 7 14, ठीक आहे. 7 इकडे मल्टिप्लाय केला तो डिवाइड मध्ये येईल, म्हणजे याचा अर्थ बघा लेंथची व्हॅल्यू ती आपली 7 to the 14 वन रिमेनिंग पुन्हा 7 to 14, म्हणजे लेंथ आली आपली 22 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क आपल्याला चालली. मग आपण लिहिणार लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. ह्या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 9 सुद्धा सॉल्व्ह केला आपण. 8 आणि 9 आपण इथं सॉल्व्ह केले. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. क्वेश्चन नंबर 10 दिला आपला. क्वेश्चन नंबर 10 काय दिला बघूया. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर. एक सर्कल आहे ज्याचं एक सेक्टर आहे, त्याची रेडियस तुम्हाला दिली आहे 7 सेंटीमीटर. इफ मेजर्स ऑफ आर्क ऑफ द सेक्टर इज 30 डिग्री 210 डिग्री अँड क्वेश्चन नंबर 3 त्यातलं सब क्वेश्चन दिलं आहे 3 राईट अँगल्स फाइंड द एरिया ऑफ अ सेक्टर. यात क्वेश्चन नंबर 10 मध्ये 3 सब क्वेश्चन दिले, ज्यामध्ये तुम्हाला एक रेडियस दिली सर्कलची आणि या सर्कलमध्ये अलग अलग सेक्टर आपल्याला दाखवलेले. पहिला सेक्टर 30 डिग्रीचा आहे, त्यानंतर सेकंड आहे 210 आणि तिसरं आहे 3 राईट अँगल, 3 राईट अँगल, ठीक आहे. तर तुम्हाला एरिया विचारलेला आहे. बघा सर्वप्रथम आपण काय करणार, नेहमीप्रमाणे दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेणार. दिलेली इन्फॉर्मेशन मध्ये आपण काय लिहितोय, सर्वप्रथम आपल्याला दिलेली रेडियस जे की आहे 7 सेंटीमीटर, ठीक आहे. त्यानंतर पहिला जो सब क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला थिटाची आहे अँगल दिला आहे थिटा 30 डिग्री. ओके. आपलं काय विचारलेलं आहे, एरिया ऑफ सेक्टर विचारलेला आहे, ठीक आहे. तर आपण एरिया विचारणार, एरिया शोधणार. एरिया ऑफ सेक्टर काय असतो आपला, तर फॉर्म्युला आहे थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ओके. थिटाची व्हॅल्यू आपण एकदा 30 घेऊया, 30 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे 22/7, जी की आपल्याला सर्वांना माहिती आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये दिलेलंच असं असं काही नाही, नसेल दिली तर मना घेणार, दिलं असेल तर आपण 22/7 घेणार, आणि जर दिले असेल 3.1 पर घ्यायची पायची व्हॅल्यू, तर आपण ती दिल्यानुसार घेणार. इंटू रेडियस, रेडियस किती दिली आपल्याला आता 7, म्हणजे 7 रेडियसचा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7 आपण लिहिणार. ओके. आता बघा काय काय कॅन्सल होतं, तर हा बघा न्यूमरेटरमध्ये 7 आहे, डिनोमिनेटरमध्ये 7 आहे, जे की कॅन्सल होणार. 0 जर काढला 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6, म्हणजे किती येईल बघा 1/12 इंटू हा येईल 22 आणि 7, 22 इंटू 7 बघा किती येईल त्याचा 22 7 154. एक काम करू आपण आणखीन छोटी करूया, आणखीन संक्षिप्त रूप देऊया. बघा 2 6 जा 12, 2 11 जा 22, ठीक आहे. आता किती बघा 11 7 77 77 भागिले 6, 77/6 किती बघा ते 6 1 6 1 उरला, हातचे आले 7 17 आले ते. आता किती बघा आता साईन 2 12 18 जास्त लागला, साईन 2 12 आणि पॉईंट दिलं 12 13 14 15 16 17 5 उरले, पुन्हा पुन्हा 6 7 42, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जो एरिया आलेला आहे बघा, एरिया ऑफ 30 डिग्रीसाठीचा तो आहे 12.7 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके. त्यानंतर आपण त्यातला जो सेकंड सब क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला तो थिटाचं व्हॅल्यू दिली आहे 210 डिग्री. ओके. यासाठी सुद्धा आपण याचा एरिया शोधणार, एरिया ऑफ सेक्टर शोधणार आहे. त्याचा एरियासाठी काय फॉर्म्युलाज करणार, पुन्हा तोच फॉर्म्युलाज करणार, थिटा अपॉन 360चा, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थिटाची व्हॅल्यू इथे दिलेली आहे, थिटाची व्हॅल्यू 210 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 22/7 इंटू रेडियस किती दिली आपल्याला तीच 7 घेणार आपण, 7चा स्क्वेअर, 7 इंटू 7 7चा स्क्वेअर येईल. हा 7 काढला, हा 0 0 काढला. आता 3च्या टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये आपला 21 आणि 36 दिलेला आहे. 3 7 21 आणि 3 3 3 2 जा 6 किती येईल बघा ते आता 7/12 इंटू 22 इंटू 7. ओके. आता बघा काटाकाटी करता येईल त्याच प्रकारे करा आपण, ज्या प्रकारे केलं तर 2 6 जा 12
2 11 ओके किती बघा 7 7 49/6 49 7 7 49 मूल्य 11 भागिले 6 ओके मल्टिप्लिकेशन करा 11 आणि 49चा मल्टिप्लिकेशन केलं किती बघा ते आता 3 3 कॅरी 1 4 बघा 11 9 जा 11 9 जा 99 कॅरी 1 11 4 जा 44 आणि किती येईल बघा 1 5 आहे ना 45 11 9 9 96 ओके 11 चौक 44 44 पाळ 53 ठीक आहे डिवाइड बाय 6 करा किती बघा आन्सर आपला आन्सर येईल 6 54 जास्त लागेल ना 6 8 48 49 50 51 52 53 5 उरले ओके 6 54 6 9 जा 54 पुन्हा 5 येतात ठीक आहे पुन्हा 6 54 55 56 57 58 59 5 वरले पुन्हा 0 घेतला पुन्हा 6 6 7 42 6 8 जा 40 ओके हे तुमचा आन्सर येईल फायनल आन्सर 89.8 सेंटीमीटरचा स्क्वेअर कारण आपण आता हा एरिया शोधतोय ना प्रत्येक त्यामुळे आपण इथं सेंटीमीटर स्क्वेअर घेतोय त्यानंतर आपला तिसरा क्वेश्चन जसा सब क्वेश्चन आपलं काय दिलं बघा तिसरा सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलं 3 राईट अँगल्स 3 राईट अँगल्स आहे आता 3 राईट अँगल्स म्हणजे काय बघा 3 राईट अँगल आता 3 राईट अँगल्स एक राईट अँगलची व्हॅल्यू असते 90 3 असेल तर किती येईल बघा 9 3 27 270 ओके मग आपण थेटाची व्हॅल्यू घेणार 270 डिग्री आपण एरिया शोधायचा आपला तर एरियासाठी तुम्ही पण तोच फॉर्म्युला येईल आपला थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर व्हॅल्यू पुट करणार थीटा किती दिला आपला 217 अपॉन 316 इंटू पायची व्हॅल्यू घेणार 22/7 इंटू रेडियस आपल्याला दिलेली आहे रेडियस किती दिले बघा रेडियस दिले आपला 7 सेंटीमीटर जे काही सगळ्या ठिकाणी सेम घेणार आपण 7चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7 ओके हा 7 हा सेम कट होणार 0 कट ठीक आहे आता 3 9च्या पाड्यात बघा 9 3 27 आणि 9 चौक 36 गुणिले 22 गुणिले 7 ओके बघा आता दोन्ही भाग द्या 2 2 4 2 11 22 ठीक आहे 7 3 21 7 3 21 7 3 21 21 गुणिले 11 राहिले आणि भागिले 2 राहिले बघा किती येईल ते आन्सर आता 21 1 21 1 हातचे 2 21 1 21 2 23 भागिले 2 येईल ओके आणि किती येईल बघा आन्सर 2 1 2 2 1 2 1 इज रिमेनिंग 2 5 10 पॉईंट 1 इज रिमेनिंग 2 5 पुन्हा 2 5 म्हणजे 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 10 आलेला आहे फर्स्टमध्ये रेडियस 7 घेतली होती थेटाच्या तुम्हाला व्हॅल्यू होती 30 त्यानुसार आपण त्याची व्हॅल्यू काढली एरिया काढला 12.7 सेंटीमीटर स्क्वेअर त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन दिला होता ज्यामध्ये थेटाची व्हॅल्यू दिली तुम्हाला त्या सेक्टरचा अँगल दिला होता 210 जो की आपण घेतला आणि त्यानुसार आपण त्याची व्हॅल्यू काढली 89.8 सेंटीमीटर स्क्वेअर पॉईंटमध्ये कमी जास्त होऊ शकते नंतर त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन घेतला त्यातला थर्ड सब क्वेश्चन घेतला यामध्ये 3 राईट अँगल्स घेतले 3 राईट अँगल म्हणजे एक राईट अँगलची 90 व्हॅल्यू असते 3 ने मल्टिप्लाय केलं तर येते 270 थेटाची व्हॅल्यू 270 घेतली तर आपला एरिया आला आपला 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर ह्या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह केला आहे तुम्हाला स्क्रीनशॉट लागला तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि यानंतर आपण क्वेश्चन नंबर 11 बघूया नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन टाकलंच नाही डायरेक्ट आपण घेऊन लिहिलेलं आहे खूप वेळ लागतोय त्यामुळे बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे एक तुम्हाला एरिया दिलेला आहे मायनर सेक्टरचा 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे आणि थीटा म्हणजे तो सेंट्रल अँगल दिला आहे तुम्हाला 36 डिग्री तुम्हाला रेडियस विचारली आहे ठीक आहे तर आपण सिंपल तुम्हाला आकृती दिलेली नाही आपण एरिया दिलेला आहे आणि थीटा अँगल दिलेला आहे रेडियस तुम्हाला विचारलेली आहे तर आपण यामध्ये काय करणार आपण एरियासाठी एक फॉर्म्युला असतो जो की आपल्याला माहिती आहे एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल लेंथ इंटू r अपॉन 2 तुम्हाला दिले ठीक आहे पहिलं आता एरिया दिलेला आहे तर तुम्ही लेंथ काढू शकताय पण तुम्हाला हा फॉर्म्युला इथे यूज होणार नाही कारण तुम्हाला रेडियस दिली पण लेंथ ऑफ r तुम्हाला दिलेली नाही ठीक आहे आपण काय करणार एरियासाठी थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला घेणार पाय आर स्क्वेअर ज्यामध्ये एरिया तुम्हाला दिलेला आहे 3.85 थीटाची व्हॅल्यू दिली तुम्हाला 36 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला
22/7 आणि आर आपला माहिती नाही, आर आपण ॲज इज लिहिणार. ठीक आहे. आता काय करणार आपण, हा रेडियसची जर व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला, ठीक आहे, तर रेडियसची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, रेडियस स्क्वेअर इज इक्वल टू हा पूर्ण भागात इकडे येईल म्हणजे किती येईल तो 3.85 इंटू 360 इंटू हा 7, भागातली जेवढी संख्या आहे सगळी इकडं याचे मल्टिप्लाय होईल आणि इकडे जी न्यूमरेटरमध्ये तर ते सगळीकडे इक्वल संख्येकडे गेल्यानंतर तर ते डिव्हिजनमध्ये येईल. ठीक आहे. आर मी या साईडला लिहिलेलं आहे 36 इंटू हा 22. बघा आता कुठं काटाकाटी होती बघा, हा होती 36 आणि 360. ओके, तर 10 येईल नाही, 36 1 36 10 10 उरले. ठीक आहे. आता याला मल्टिप्लाय केलं किती येईल ते मग 38.5. बघा 3.85 ला 10 मल्टिप्लाय केला किती येईल ते 30, म्हणजे पॉईंट फक्त इकडे इकडे सरकेल. 10 मल्टिप्लाय झाल्यानंतर हे 7 आणि आपण आला 22. बघू आपण काय करू अगोदर, याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. किती बघा 7 5 35 5 कॅरी 3 7 5 5 5 चालते. 7 8 जा 56 7 8 56 56 आणि 3 7 8 59 9 हा 4 कॅरी आले 5. ओके, 7 3 21 21 21 आणि 5 होते 7 26 पॉईंट 1 नंतर यायचा डिवाइड बाय 22. ओके, आता 22 ने भाग द्या पहिले. ओके, 22 1 22 1 23 24 25 26 4 उरले 4 लिहिले तर पुन्हा 22 2 44 44 44 आणि 5 49. ओके, 5 लिहिलं. ओके, 22 3 22 2 44 22 2 44 44 आणि 10 11 54 आहे की नाही, 11 आले 0.0 घेतलं. ठीक आहे. आणि 22 5 110. ठीक आहे, 22 22 2 32 7 22 28 22 110 म्हणजे 22 आपण 22.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आपलं ही आता रेडियस आलेली आहे, जे की आपला रेडियसचा स्क्वेअर आला आपला, रेडियसचा स्क्वेअर आला आपला 1 2 2 5 आणि हा इथं पॉईंटमध्ये. ठीक आहे. आता बघा तुम्ही माणसाला हा पॉईंटमध्ये कसा स्क्वेअर रूट काढायचा आहे, 1225 काय असेल स्क्वेअर आहे बघा. ठीक आहे, तर 1225 ला आपण 35 स्क्वेअर आपलं माहिती आहे. ठीक आहे, तर हा जर स्क्वेअर रूट हा रेडियस जर कट केला तर पूर्ण हा स्क्वेअर रूटमध्ये येऊन जाईल. याचा स्क्वेअर रूट किती येईल मग ते 3.5. बघा 3.5 3.5 तुमचा रेडियस आलेली आहे, ही रेडियस 3.5 सेंटीमीटर. ओके, ह्या प्रकारे तुम्ही क्वेश्चन नंबर 11 सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 दिलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 12 बघा किती आहे, काय दिलं आहे, एक तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दिलं आहे, त्याचं नाव आहे PQRS. यामध्ये 3 पोर्शन दिले, एक एक्स नावाने दिलं आहे, दुसरं दिलं आहे वाय आणि तिसरा जो रिमेनिंग आहे तो तुम्हाला झेड नावाने दिलेला आहे. ओके, यामध्ये PQ ही जी रेंज आहे, PQ तुम्हाला दिली आहे 14 सेंटीमीटर. आता बघा आपण जर बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला बघा PQ, ठीक आहे, हा जो एक्स तुम्हाला पोर्शन दिसतोय हा तुम्हाला एक सेक्टर दिसतोय ना आता. ठीक आहे. नंतर बघा हा जो QR आहे, ठीक आहे, QR तुम्हाला दिलेला आहे 21 सेंटीमीटर, म्हणजे हे 14 आणि पूर्ण हे 21. QR तुम्हाला किती दिलं आहे 21 सेंटीमीटर. त्यापैकी आपलं हे तर 14 दिलं ना, हे 14 आहे, हे 21 म्हणजे किती येईल तुमचं 7 सेंटीमीटर. म्हणजे 21 म्हणून जर ते 14 वजा केला तर 7 सेंटीमीटर येईल. ठीक आहे, आपण शोधला आता. आणि तुम्हाला सगळ्यात प्रथम आता जर तुम्हाला एक्स काढलं तर वाय काढू शकता, तर झेड काढायचं असेल आपण काय करूया, एरिया ऑफ एक्स साठी तुम्ही काय करा, एक्स एरियासाठी तोच फॉर्म्युला यूज करणार. कारण हा जो रेक्टँगल आहे, रेक्टँगलसाठी सगळे जे अँगल असतात ते काय असतात 90 डिग्रीचे असतात. ठीक आहे, मग आपण θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर यूज करणार. ठीक आहे, इथं ह्या एक्स साठी हा 90 डिग्रीचा आहे, थिटा किती तुम्हाला दिला आहे 90 दिलेला आहे. 360 मूल्य पायची व्हॅल्यू घ्या 22/7 इंटू रेडियसचा स्क्वेअर. रेडियस किती दिलं आपला 14चा वर्ग म्हणजे 14 म्हणले 14 केला आपण. ठीक आहे, आता 9 1 9 9 चौक 36 म्हणजे 1/4 इंटू 22/7. 7 ला काटून करून टाका ना, 7 टू 14. ठीक आहे, चला किती येईल 22 इंटू 2 इंटू हा 14. ठीक आहे, आता काय करणार, बे 1 बे 2 4 पुन्हा बे 11 22. ठीक आहे, म्हणजे शॉर्टकट झालं ना त्याला. ठीक आहे, किती येईल बघा आता 11 × 14. ठीक आहे, किती येईल ते गुणाकार 11 × 14 केला तिथे येते 154 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ह्याला आपला एरिया ऑफ एक्स. एक्स साठीचा जो एरिया आपल्याला का आलेला आहे त्यानंतर आपण काय करणार, एरिया ऑफ वाय काढणार. ठीक आहे, एरिया ऑफ वाय पोर्शनचा किंवा सेक्टरसाठी तोच फॉर्म्युला यूज करणार, θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर.
पाय आर स्क्वेअर. बघा आता वाय ह्या सेक्टरसाठी तुम्हाला एरिया शोधायचा आहे. वाय हा जो सेक्टर यासाठी बघा रेडियस किती दिली 7 दिली आणि थिटा किती दिली तुम्हाला 90 अंशाचा. आपण मला व्हॅल्यू त्यात फक्त पुट करणार. 90 थिटा दिलेला आहे आपला 90 डिग्री म्हणजे कुठल्या रेक्टँगलसाठीचा तुम्ही जर बघसाल तर तो राईट अँगल असं 90 म्हणू शकता तुम्ही त्याला. 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियसचं स्क्वेअर. रेडियस किती दिली आपल्याला आता 7. हा जो वाय हा पोर्शन आपण वाय न दिला याची रेडियस किती दिली 7 सेंटीमीटर. 7 इंटू 7 घेणार येतं. हा 7 कट होणार किती बघा पुन्हा 9 1 9 36 4 उरले. ठीक आहे. आता काटे करणार बघा 2 2 4 2 11 22 किती राहतात बघा आता येतं आता. ओके हे 9 36 2 उरले 11 11 7 77 आणि किती येणार बघा आन्सर 77/2 जे की आपला आन्सर आलं 2 6 एक रिमेनिंग 2 8 16 पॉईंट 17 ना 1 इज रिमेनिंग पुन्हा 2 5 10. ओके हा आला 38 पॉईंट सेंटीमीटरचा स्क्वेअर जो आपला एरिया ऑफ वाय आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता एरिया ऑफ झेड शोधायचा आहे. पण आपल्या झेडसाठी आपला तो काही बरोबर एक तर पर्टिक्युलर पोर्शन दिसत नाही आपला किंवा तो सेक्टर दिसत नाही. आपण काय करणार एरिया ऑफ रेक्टेंगल शोधणार. ठीक आहे. आणि त्यातून तो हा एक्स प्लस वाय वजा करणार. ठीक आहे. मग आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल काय दिसणार पी क्यू आर एस. पी क्यू आर एस कुठलाही जर तो तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा असेल तर माहिती आपला एल इंटू बी असतं लेंथ इंटू ब्रेड्थ असते. ठीक आहे. आता लांबी किती दिली ही 14 दिली तुम्हाला. आता अगोदर दिली ना क्यू आर लांबी किती दिली 14 दिली. ठीक आहे. सॉरी 21 दिलेली 21 मिळले. ब्रेड किती रुंदी पी क्यू ही 14. मला काय करूया किती बघा तो आता 14 1 14 4 4 1 14 2 28 1 29 29 ओके सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा आपला आला एरिया क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस. त्यानंतर आपण आता काय करणार 2 पोर्शनची ॲडिशन करणार त्यातून सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. आपण काय करणार बघा आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस मायनस दोघांची ॲडिशन करणार एरिया ऑफ एक्स प्लस एरिया ऑफ वाय दोघांची ॲडिशन करणार त्याच्यातून सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. एरिया व्याचं किती आलं आहे 294 मायनस एरिया ऑफ जो की बघा ह्या क्वाड्रिलॅटरलच्या एरिया म्हणून तुम्ही जर एक्स प्लस वाय वजा केला तर मला एरिया ऑफ झेड मिळेल. ठीक आहे. शेड पोर्शनसाठीचा 294 आणि एरिया ऑफ एक्स किती दिला बघा आता आपण आता शोधला होता 154 प्लस एरिया ऑफ वाय किती काढला आपण 38.5 शोधला होता आपण आता. ठीक आहे. जो की आपला हा एरिया मिळेल बघा किती येईल तो आता बघा बरोबर 294 मायनस. ओके करा पहिले फास्ट हे 5 ॲज इट इज येईल पॉईंट मिळता आणि 8 आणि 4 1200ला कॅरी 1 आहे की नाही 3 आणि 5 8 1 9 1 इज ॲज इट. ठीक आहे. 192.5 सबट्रॅक्शन केला आपण किती येईल बघा तो आता तो येईल आपला आन्सर 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर जो की आपला एरिया आलेला आहे एरिया ऑफ तो पोर्शन जो आहे तो झेड. ओके असं आपण शोधलं बघा. यामध्ये आपण काय केलं हा क्वेश्चन एक 14 सेंटीमीटर तुम्हाला रेडियस दिली होती एक तुम्हाला 21 सेंटीमीटर दिली होती. एक्स वाय झेड एक्स वाय आणि झेड तुम्हाला एरिया शोधायचा होता. आपण एक्स एरिया ऑफ एक्स शोधला पहिले 90 अंश थिटा व्हॅल्यू घेतली रेडियस तुम्हाला दिली होती 14 तर त्यास 154 तुम्हाला एक्सची एरिया आलेला आहे. त्यानंतर वायचा एरिया 38.5 त्याच प्रमाणे काढला आपण 90 आणि रेडियस 7 घेतली. आपला एरिया ऑफ झेड काढायचं होतं. मग आपण सगळ्यात पहिले काय केलं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल घेतला त्यातून एक्स प्लस वायची सबट्रॅक्शन केली तर तुम्हाला एरिया ऑफ तो झेड पोर्शनचा मिळालेला आहे 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर. यानंतर जो काही 30 नंबरचा क्वेश्चन आहे जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी काय फॉर्म्युला असतो बघा क्वेश्चन नंबर जो 13 यामध्ये तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला असतोय. ठीक आहे. या प्रकारचा मध्ये काहीतरी आकृती दिली अशी. ठीक आहे. तुम्ही आता यामध्ये काय करणार आता एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी √3/4 इंटू साईडचा स्क्वेअर असतोय. ठीक आहे. याप्रमाणे आणि हा इक्विलॅटर असेल तर सगळ्या थिटाच्या व्हॅल्यू किती द्याल तुम्हाला इथं 60 60 आणि 60 जर असेल तर 180 असते म्हणजे थिटाला 60 प्रत्येक अँगल तुमचा 60 आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हा फक्त पोर्शन काढायचा आम्हाला थोडंसं अवघड जाईल तर काय करा एरिया ऑफ
इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करा. त्यानंतर तुम्हाला रूट 3/4 इंटू साईडचे स्क्वेअर सगळे 7 7 तुम्हाला दिले 7 7 14 येईल. ते तुमचं थिटाची व्हॅल्यू 60 काय आहे आणि तुम्ही सिंपल सॉल्व करू शकता. नंतर आल्यानंतर ह्या 3 सेक्टरमधून तुम्ही ट्रायंगलची व्हॅल्यू ट्रायंगलचा एरिया ट्रायंगलमधून तुम्ही 3 सेक्टरचा एरिया सबस्ट्रॅक्ट केला तर तुम्हाला रिमेनिंग पोर्शनचा एरिया तुम्हाला काढता येईल. तुम्हाला हा कमेंट करून सॉल्व करून सांगा. ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आणि नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.